नमस्कार फ्रॉम सातारा गायस. तर कुक विथ विशूचं जुनं ते सोनं एपिसोड चालूच आहे. आपण जुन्या नवनवीन रेसिपीज खाणार आहोत. तर या जेवण करायला आज आहे मस्त सांडग्याची भाजी आणि त्याच्यासोबत गरमागरम अशी चुलीवरची कडक भाकरी. तर हे सांडगे घरी बनवलेले आहेत, पण तुमच्याकडे घरी बनवलेले सांडगे नसतील आणि तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर छायाकार्ट म्हणून एक वेबसाईट आहे, ज्याच्यावरती गावाकडच्या महिला स्वतःचे जे हे घरगुती पदार्थ असतात, जसे सांडगे आहेत, पापड आहेत, कुरडया आहेत, हे सगळे पदार्थ त्याच्यावरती विकत असतात. तर तुम्ही त्याच्यावरून बाय करू शकता आणि त्यांना सपोर्टसुद्धा करू शकता. तर रेसिपीकडे वळूया. आपण सांडगे भाजून घेतले आहेत आणि भरपूर असा कांदा घेतला आहे, तो पण आपल्याला गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि नंतर जे भाजलेले सांडगे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. याच्यात जास्त काहीच जात नाही, फक्त घाटी मसाला टाकायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं मस्त परतवून घ्यायचा आहे. मसाला कच्चेपणा जाईपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जेवढे सांडगे शिजायला पाणी लागेल तेवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि बस आपल्याला याला झाकण मारून 10 ते 15 मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर याला झाकण लावा, मस्त 10 ते 15 मिनटं उकळी येऊ द्या आणि गरमागरम भाकरी तोपर्यंत साईडला करून घ्या. आणि याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, जास्त नाही टाकायचं आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपला सांडगा तयार आहे. तर याला गरमागरम भाकरीसोबत खा आणि एन्जॉय करा.